चञ्चलं चञ्चलं हि हि मनः मनः कृष्ण कृष्ण प्रमाथि प्रमाथि बलवत् वत् दृढं दृढं तस्य तस्य अहं अहं निग्रहं निग्रहं मन्ये मन्ये वायोः वायोः इव इव दुष्करम् दुष्करम् चञ्चलं हि मनः कृष्ण चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् वायोरिव सुदुष्करम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् O Krishna, the mind is very restless, turbulent, strong, and obstinate. It appears to me that it is more difficult to control than the wind. ಓ ಕೃಷ್ಣ, ಮನಸ್ಸು ತುಂಬಾ ಚಂಚಲವಾಗಿದೆ. ಅದು ಬಹಳ ಬಲವಾದುದು ಮತ್ತು ಹಠಮಾರಿಯೂ ಆಗಿದೆ. ಅದನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಗಾಳಿಯನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಕಠಿಣವೆಂದು ನನಗೆ ತೋರುತ್ತದೆ. श्रीभगवान् ಶ್ರೀಭಗವಾನ್ उवाच ಉವಾಚ असंशयं ಅಸಂಶಯಂ महाबाहो ಮಹಾಬಾಹೋ मनः ಮನಃ दुर्निग्रहं ದುರ್ನಿಗ್ರಹಂ चलं ಚಲಂ अभ्यासेन ಅಭ್ಯಾಸೇನ तु ತು कौन्तेय ಕೌಂತೇಯ वैराग्येण ವೈರಾಗ್ಯೇಣ च ಚ गृह्यते. ಗೃಹ್ಯತೆ. श्रीभगवानुवाच ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ असंशयं महाबाहो ಅಸಂಶಯಂ ಮಹಾಬಾಹೋ मनो दुर्निग्रहं चलम् ಮನೋ ದುರ್ನಿಗ್ರಹಂ ಚಲಂ अभ्यासेन तु कौन्तेय ಅಭ್ಯಾಸೇನ ತು ಕೌಂತೇಯ वैराग्येण च गृह्यते. ವೈರಾಗ್ಯೇಣ ಚ ಗೃಹ್ಯತೆ. श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्
श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते Lord Krishna said, O mighty armed son of Kunti, what you say is correct. The mind is indeed very difficult to restrain, but by practice and detachment, it can be controlled. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ಹೇಳಿದನು, ಓ ಅರ್ಜುನ, ನೀನು ಹೇಳಿದ್ದು ನಿಜ. ಮನಸ್ಸನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವುದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ. ಆದರೆ ನಿರಂತರ ಅಭ್ಯಾಸ ಮತ್ತು ವೈರಾಗ್ಯದಿಂದ ಅದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬಹುದು. असंयता ಅಸಂಯತ आत्मना ಆತ್ಮನ योगः ಯೋಗಃ दुष्प्राप ದುಷ್ಪ್ರಾಪ इति ಇತಿ मे ಮೇ मतिः ಮತಿಃ वश्य ವಶ್ಯ आत्मना ಆತ್ಮನ तु ತು यतता ಯತತ शक्यः ಶಕ್ಯಃ अवाप्तुम् ಅವಾಪ್ತುಂ उपायतः ಉಪಾಯತಃ असंयतात्मना योगो असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः शक्यो वाप्तुमुपायतः असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः Yoga is difficult to attain for one whose mind is unbridled. However, those who have learnt to control the mind and who strive earnestly by proper means can attain perfection in yoga. This is my opinion. ಮನಸ್ಸನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಿದವರಿಗೆ ಯೋಗವನ್ನು ಸಾಧಿಸುವುದು ಕಷ್ಟ. ಆದರೆ
ಮನಸ್ಸನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಿಕೊಂಡು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವವರು ಯೋಗದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಇದೇ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ.